शांत व्हा जरा. वा वा, तुम्ही मला शांत व्हायला सांगा. तुम्हाला कळतच नाही, तुम्हाला हे सगळं बघवतं तरी कसं. आपला इंद्रा फॉरेनहून उच्च शिक्षण घेऊन आलाय ना. MD होता तो महाडिक इंडस्ट्रीजचा. सगळे त्याला सर म्हणायचे. आणि आता ही बया बघितलं ना कसं कामाला झुंपलं हिने. आई प्लीज शांत हो, ओव्हर रिॲक्ट करू नकोस. घासले मी भांडे, काय फरक पडतोय त्याने. हे बघ, घरातलं काम करत असताना आपण कुठल्या पोझिशनवर आहोत याचा विचार नाही केला पाहिजे. घरातलं काम आहे ते केलं सगळ्यांनी मिळून मिसळून, तर काय प्रॉब्लेम आहे. इंद्रा, तू ही असली कामं करायची नाहीस, मला आवडणार नाही. माझ्या मुलाला मी MDच्या खुर्चीवर बसलेलं बघताना खुश असते, ही असली कामं करताना नाही. आई त्याच चेअरवर परत बसायचं असेल तर आपली फॅक्टरी आपल्याला परत मिळायला पाहिजे ना. आणि ती फॅक्टरी परत मिळवण्यासाठीच तिचा एवढा खटाटोप चालू आहे ना. हे का समजत नाहीये तुला. अरे ती तेच कारण पुढे करून तुला राबवून घेते. इंद्रा, तुला कळत का नाहीये रे. ए अवदसे, पुन्हा जर माझ्या लेकाला भांडी घासायला लावलीस ना तर तुला चांगलीच अद्दल घडवी ना. आई तिने मला काम करायला सांगितलं नव्हतं. मी एक जस्ट तिला हेल्प म्हणून करत होतो ते. खोटं ना, तुला खोटं बोलूच नकोस. हिच्यामुळे तूही आता खोटं बोलायला लागलायस. या अवदसे पाहिना माझा लेक माझ्याच विरोधात जातोय. आई प्रत्येक वेळेस का माझ्या इंद्राच्या आयुष्यात येतेस तू अशी. तुला कोणी हक्क दिला, काय त्याला काम सांगितलं. काय करा तुम्ही. मालती का सोडा सांगता. हिला बघा ना. अगं तुम्ही ती रागाला आवर घाला. का रागाला आवर घालू. बघितलं नाही कसं कामाला झुंपलंय माझ्या लेकाला ते. चला चला शांत व्हा. रागाला मला आवर घाला. तुझ्याशी बोलायचंय. मला तुमच्याशी बोलायचं. चला आत चला. राहू देत मला. आधी आत चला. एवढंच बघायचं बाकी होतं आता. मालती मालती तुम्ही जरा शांत होता का. काय एवढी चिडचिड करताय. इंद्रा भांडी का घासत होता याचा तुम्ही शांतपणे विचार केलात ना तर तुम्हालाही कळेल. शांतपणे विचार करायला आता शिल्लक काय राहिलंय. त्या पोरीने माझा इंद्राचं नोकर करायचं ठरवलंय. नाही, मी तर म्हणते केलंच आहे. आणि तरीही तुम्ही मलाच शांतपणे विचार करायला सांगताय. नोकर काय बोलताय तुम्ही. जे दिसतंय ना तेच बोलते. त्या मुलीची वकील व्हायची पात्रता नसताना सुद्धा ती हातात पुस्तकं घेऊन बसते. आणि माझा मुलगा जो परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊन आलाय तो काय करतोय. हिच्यासाठी इथे धुणी भांडी करतो. हे बघा, त्या पोरीमुळे आपल्याला विक्रांतचा गुलाम बनून राहायला लागलं. इथपर्यंत मी सहन केलं. पण माझा लेक भांडी घासतोय हे मी सहन करणार नाही. आजवर तो टेचात राहिलाय. त्याला जरा इकडचं तिकडे चालायचं नाही. आणि आज तोच मुलगा त्या वस्तीतल्या पोरीसाठी भांडी घासतोय. ते तुम्हाला तरी कसं बघवतंय. मला बघवतंय कारण मी वेगळ्या नजरेनं बघतोय. तुम्ही तुमचा मुलगा भांडी घासतोय म्हणून बघताय. आणि मी राणीचा नवरा राणीसाठी भांडी घासतोय, तिला मदत करतो या अर्थानं बघतोय. अहो, राणीला अभ्यास करायला कमी वेळ उरलाय, त्यात त्यानं त्याची मदत केली तर चुकलं कुठं. का वकील व्हावं ही त्या भिकारडीची इच्छा आहे ना. मग तिच्या स्वप्नांसाठी तिच्या इच्छेसाठी माझ्या लेकानी स्वतःला त्रास का करून घ्यायचा. कारण संसार दोघांचा आहे. मला एकमेकांसाठी एवढं करायलाच हवं. मला सांगा, आपलं जेव्हा लग्न झालं आपली परिस्थिती बेदाची होती. तुम्ही मला सांगायचात की नाही भाजी घेऊन या, मी आणायचो की नाही. तुम्ही जेव्हा आजारी होता मी जेवण म्हणून तुला खाऊ घालायचो की नाही. मग त्याने एकमेकांसाठी केलं तर बिघडलं कुठे. हे बघा, आपलं ना वेगळं होतं. पण माझ्या लेकाने तिच्यासाठी भांडी घासणं हे मला आवडणार नाही. आणि मुळात नाही, ही सगळी पुरुषांची कामच नाही. हे असलं वर्गीकरण का करताय तुम्ही. हे काम पुरुषांचं हे काम बाईचं हे असं ठरवणं चुकीचं आहे. मला सांगा, एखादी बाई घरातलं काम करता करता बाहेरचं काम करते की नाही. मग तसंच पुरुषानं बाहेरचं काम करता करता घरातलं काम केलं तर काय चुकलं. मुळात आपण सगळी माणसं आहोत. माणसाने एकमेकांना समान वागणूक द्यायला हवी. लग्नाच्या नात्यामध्ये एकमेकांचा हात व्हायचं असतं तरच नातं बहरतं फुलतं. त्यांचंही नातं बहरू दे फुलू दे. अजिबात नाही. मुळात हे लग्न हे नातंच मला मान्य नाही. त्यामुळे त्या वकील बनू पाहणाऱ्या पोरीसाठी तुम्ही तिचा वकील बनू नका. रात कधी मावळणार ना देवच.
माझा राग कधीच मावळणार नाही. ग माझा इंद्रा तुझ्याशी जरा गोड काय बोलला म्हणून लगेच त्याचा फायदा घेशील का? माझ्या मुलाला मी एमडीच्या खुर्चीवर बसलेलं बघताना खुश असते, ही असली कामं करताना नाही. या औदसे पाहिना माझा लेक माझ्याच विरोधात जातोय. आई प्रत्येक वेळेस का माझ्या इंद्राच्या आयुष्यात येतेस तू अशी? तुला कोणी हक्क दिला? नॉक नॉक. ते लॉयर राणी इंद्रजित महाडिक तुम्हीच ना? काय झालं? तुम्ही एवढ्या शांत का आहात? नाही म्हणजे मी असं ऐकलं होतं की लॉयर्सना खूप बडबड करायची असते आणि तुम्ही काही रिॲक्टच करत नाही आहेत ना. अरे बापरे, हुकुमाची राणी एकदम सायलेंट मोडवर गेलेली दिसते. आणि काय झालंय? तू अजूनही आई जे काय बोलली त्याचा विचार करतेस का? हे बघ, तू त्याचा एवढा इम्पॅक्ट नको करून घेऊ स्वतःवर. हा, तू आता पॉझिटिव्ह विचार करायला हवा सगळं. सर, तुम्ही का घासली ती भांडी? पाहिलं ना मॅडमला किती राग आला. मुलगा आहे तिचा, थोडं तर वाटणारच ना त्या गोष्टीबद्दल तिला. आणि हे बघ, भांडे घासून ना मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये. तू मला माझ्या कामांमध्ये हेल्प करतेस ना, मग तशी मी हेल्प केली तुला तुझ्या कामांमध्ये. काय बिघडलं त्यात एवढं? आणि तू त्या गोष्टींचा विचार करू नकोस. तू फक्त आता अभ्यासावर फोकस कर. आणि मग घरातली कामं कोण करणार? मी करेन असं म्हणू नका तुम्ही. आताच भांडी घासली तर केवढा वाद झाला पाहिला. मला ना घरात कुठलाच वाद नको. अगं नाही होणार वाद, आणि त्या कामांचं काय ते बघता येईल. तू फक्त आता अभ्यासावर फोकस कर. आणि तू विसरतेस का तू काय म्हणाली होतीस? आपण दोघं एकत्र असलो की आपण काही करू शकतो. मग आता आपण आहोत ना एकत्र. आय मीन, माझ्याकडे हुकुमाची राणी असताना आता बॅकफूटवर जायचं ठरवलंच नाहीये मी. आणि मी ना आता कुठल्याच चॅलेंजेसला घाबरणार नाहीये. तूही घाबरू नकोस. मी घाबरत नाही असं फक्त म्हणता तुम्ही. त्या दिवशी नाही का आबांचा आवाज आला आंघोळ करताना, तेव्हा कसे लगेच घाबरला होता? तुला माहिती ना, इंद्रजित महाडिक कोणाला घाबरत नाही. इंद्रा, आता ते वडील आहेत माझे, त्यांना तर घाबरलंच पाहिजे ना. आणि बाय द वे, तू पण घाबरतेस ना तुझ्या मालती मॅडमना. मग त्या पण सासूबाई आहेत माझ्या, त्यांना पण